नमस्कार मित्रांनो, मी पवन कांबळे स्वागत करतो तुमचं परत आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे फूड ब्लॉग. आम्ही चाललोय आज मिसळ खायला आणि पुण्यावरून थोडी पब्लिक आली, आपली मित्रमंडळी आले. बघा मकसदसाठी आले 15 ऑगस्टच्या. अक्षय, त्याच्यानंतर नकली मलिंग आहे, याला तर तुम्ही ओळखताय, छोटे बंधू आपले. त्यानंतर असा फिटनेस. मलिंगा दाखवा, मलिंगा सर काल एक लहान पोरांनी फोटो काढून घेतले. 15 अगस्त के बारे में क्या ख्याल है? तबाह कर देंगे लहान पोराला मलिंगावर फोटो काढून. तकबीर, अल्लाहू अकबर. यही वो गुलाब है जो लास्ट ब्रेकअप की निशानी. देख ले भाई, किधर जाके इतना कम छुपा के देख ले. अभी तक कार्ड में पड़ा कि शुक्र है, अभी तक छोड़ना नहीं चाहता. बना के खाने का अभी. एक दिन प्यार, दूसरे दिन वेट करते, तीसरे दिन पे वार. प्यार करती पब्लिक. आम्ही पेरूच्या वाडीला बीज बघाले बाबू. फायनली पोहोचलोय आम्ही मित्रांनो पेरूच्या वाडीला. बघा मिसळच्या इथं अशी कॉन्सेप्ट आहे, इथं झाडाखाली बसून मस्त तुम्हाला खाता येईल मिसळ. हे बघा अशी सिटिंग येते. सर्वांना प्रायव्हेट पाहिजे, सर्वांना इकडेच बसायचं, शिवाय काय करता येईल म्हणून. वरती पेरू असे भारी आले. काय सांगते लोक? 6 मिसळ, 2 जलेबी, 1 पाण्याची बॉटल आणली. बस. फुल इज्जत. राईट. काम 25 आहे डायरेक्ट. मधली का 32. एक नंबर. ते पण जायचं ना कुठेतरी, मॅचला जायचं. ते उचल आमचं सर याला हे करायचं, मला माहिती बच्चो को मत मार. मित्रांनो आता मिसळ खाऊन थोडं फिरतोय आम्ही इकडे. तुम्हाला दाखवतो इकडे काय लहान मुलांसाठी इकडे खेळण्याच्या बऱ्याच गोष्टी आहे. आता इथे थोडं मध्ये ना ते काय बोलतात, पक्षी वगैरे ठेवलेले आहे बघायला वगैरे. बघू आपण, चालू असेल तर दाखवतो मी तुम्हाला. चला. थोडं मोठा पक्षी आहे, थांबरू द्या.
मोठा आहे. तुझा सरडा घेतला आधी आपण, त्याच्यापेक्षा हा सगळ्यात मोठा सरडा आहे. काय बोलतो, इगुआना बोलतो ना तू? हां इगुआना. हा इगुआना आहे, त्या इगुआनापेक्षा हा जास्त मोठा आहे जो आधी आपण घेतला. हे बघा किती मोठा आहे. इकडे काही गेम्स आहे लहान मुलांना खेळायला वगैरे. सध्या बंद आहे पावसा बिवसामुळे नाही का, तर 1-2 चालू आहे. पावसामुळे पूर्ण बंद केले सध्या ते खेळणं वगैरे, जे लहान मुलांची ॲक्टिव्हिटीज आहेत त्या. मला तुमचे टोटल प्राइस काउंट होईल. टोटल काउंट होते. इथूनच फ्लाईट लागेल तुला पुण्याची. त्याच्यावरती नंबर लावले. टोटल फोनी घेतली बरं का. चक्कर मारलं पटकन, पूर्ण चक्कर कर ना माझी थांबवला. घेतली रे. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, गाडीला कशी लागली. बाकी आज एकाचा बोचा मस्त शेकलेला आहे मित्रांनो. कंबर गेली भाऊची. पण दिन बन गया आज का जागे. चला आता आम्ही चाललोय मित्रांनो घरी. बघा तुम्हाला यायचं असेल तर कारण की मिसळ आहे ना, मिसळ चांगला खायला. मिसळ मित्रांनो एकदम ॲव्हरेज मध्ये आहे. म्हणजे व्यवस्थित सांगतो. तेच ना, एकदम ॲव्हरेज मध्ये आहे. एवढी पण काही खास नाही आहे. तर गाईज मित्रांनो आम्ही चाललोय आता घरी. मस्त मजा मस्ती केली इकडे, एन्जॉय केला. बागेत फिरलो आम्ही, पेरूच्या मिसळ खाल्ली. मिसळचं तुम्हाला सांगितलं आहे काही एवढी खास नाही, ॲव्हरेजमध्ये मिसळ ही. तुम्हाला वाटलं तर या, नाही तर एन्जॉय करायला येऊ शकतो तुम्ही फिरायला वगैरे. आपली ब्लॅक लॅम्बोर्गिनी मित्राची मागून घेऊन येतो आम्ही दरवेळेस ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला पेरूची वाडी? हे बघा मित्रांनो, खूप अपेक्षा ठेवून आलो होतो की मिसळ चांगली असेल, पण मिसळ मिसळी नाराज केलंय. बाकी चांगलंय. तिथं पक्षीची वाडी आहे, ते पक्षी पाहायला चांगले. तुम्ही एकदा या, फिरण्यासाठी येत असेल तर या. बाकी खाण्यासाठी येऊ नका, दुसरीकडे जा. बाकी तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मकसदवाला तुझा एक्सपिरियन्स नका विचारू. तिथं बॉम्ब फोडणार आहे काय? दवाखान्यात जायचं मला. आमचे आबडे डॉक्टर एक त्याच्याकडे जायचं. हे तुफान थांबलं मित्रांनो एका लाकडाच्या धक्क्याने. कमरात लागले ते धक्का, पण धक्का थोडा नाजूक होता. बरं झालं त्याने हळू फिरवलं होतं. यार की सरी येऊ दे ना भाई. कशी वाटली? भाई भंगार होती मिसळ. येऊ ना इकडं ना, इकडे येऊ नका. दुसरीकडे जा, फिरायला तिथे जा. फिरायला पण येऊ नका. दुसरीकडे याचा रोजा खराब झालाय. रोजा शुक्रवारी असतो. रोजा. त्याचा रोजा होता तरी खाल्लंय त्यांनी.